उत्तराखंड येथील अतिदुर्गम भागात कर्तव्यावर असताना चिखली तालुका अंतर्गत येणाऱ्या शेलसूर येथील रहिवासी तथा भारतीय सैन्य दलातील हवालदार हरिदास मधुकर कापसे यांना वीरमरण आले। त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच शेलसूरसह संपूर्ण चिखली तालुका आणि बुलढाणा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे। हवालदार हरिदास कापसे हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील शेलसूर येथील रहिवासी होते। सध्या त्यांचे कुटुंब चिखली शहरातील दांडे लेआउट येथे वास्तव्यास आहे। ते भारतीय सैन्य दलाच्या बॉम्ब इंजिनिअरिंग ग्रुप BEG मधील 491 स्वतंत्र पॅराफील्ड कंपनी आग्रा येथे कार्यरत होते। सध्या त्यांची नियुक्ती उत्तराखंड राज्यातील अतिदुर्गम सीमावर्ती भागात झाली होती। गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी कर्तव्यावर तैनात असताना कापसे यांना अचानक मळमळ आणि उलटीचा त्रास सुरू झाला। त्रास जाणवू लागल्याने त्यांनी स्वतः चालत जवळील मेडिकल रूममध्ये जाऊन प्राथमिक उपचार घेतले। प्राथमिक उपचारानंतर प्रकृती सामान्य वाटल्याने ते पुन्हा सैनिकाच्या निष्ठेने कर्तव्यावर रुजू झाले। मात्र काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते अचानक खाली कोसळून बेशुद्ध पडले। सहकारी जवानांनी त्यांना तातडीने वैद्यकीय कक्षात हलवून उपचार सुरू केले। डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिक खालावली आणि कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले। हवालदार हरिदास कापसे यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शेलसूर गावासह चिखली आणि बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे। देशसेवेत कार्यरत असताना कापसे यांनी प्राण गमावल्याने त्यांच्या शौर्याला आणि कर्तव्यनिष्ठतेला नागरिकांकडून आदरांजली वाहिली जात आहे। सत्यशोधक न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे, लोणार। हरिदासचा मोलाचा वाटा होता। हे मृतदेह गावामध्ये फसून होते व 3 ते 4 दिवस अथक परिश्रमानंतर त्यांना काढण्यात हरिदासला यश आले। त्याबद्दल हरिदासला उत्तर प्रदेश सरकारने विशेष सत्कार सुद्धा त्याला प्रदान करण्यात आला होता व सेंट्रल कमांड कडून पुन्हा चॅम्पियन पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। 2020 मध्ये अंदमान निकोबार या बेटांवर विशेष मोहिमेमध्ये सुद्धा हरिदासचा सहभाग होता। त्याबरोबर 2025 मध्ये गुपित ऑपरेशन अंदमान मध्ये झालेल्या आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या विशेष सैनिक अभ्यासामध्ये हरिदासची मोलाची भूमिका होती। पॅरा कमांडो बनण्यासाठी जी तयारी असते तिची हरिदास जवळ होती। पॅरा कमांडो मध्ये विशेष उंचीवरून जंप मारणे गरजेचं असतं। त्यासाठी प्रत्येक वर्षी टेस्ट होत असते, त्यामध्ये हरिदास केव्हाही अव्वल होता। हरिदासच्या या 16 वर्षाच्या देश सेवेमध्ये केलेली कामगिरी अप्रतिम आहे। एवढा संघर्ष हा कधीच सैनिकांना करावा लागतो, पण हरिदासमध्ये जिद्द होती, दुर्गम्य धाडस होतं। हरिदासने आपला परिवार हा शून्यातून तयार केला। दोन्ही भाऊ फार काही शिकलेले नाही, अल्प सुधारक आहे, शेलसूर गावचे आहे। हरिदासने अशा पद्धतीतून शून्यातून विश्व तयार केले। हरिदासच्या आईचे शिव संशयाबाई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.